शाहू जयंतीनिमित्त मी गाणं बनवलं होतं. मधुरे महाराजांच्या हातचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना देखील खूप आवडलं. आणि लोकांचा ते कसा लोकांचा पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचं Instagramचं पेज आहे आरन मिठारी 13. त्याच्यावर बऱ्याच मोठमोठ्या म्युझिक डायरेक्टर्सनी त्याची प्रशंसा केलेली आहे. वैयक्तिक ज्यावेळी अजय अतुल सरांना भेटण्याचा त्याचा योग आला, त्यावेळी अजय अतुल सरांनी तर इतकं भरभरून त्याचं कौतुक केलंय आणि त्याला मुंबईला येण्यासाठी त्यांनी त्याला लवकरच बोलवणार हे सांगितलेलं आहे. कोल्हापूरसाठी आम्ही खूप आमचा जीव कोल्हापूर म्हणजे आमचा जीव की प्राण आहे आणि ह्यासाठीच आम्ही प्रत्येक मंदिरात आरन परफॉर्म करतोय. माझं नाव अरहन मिठारी. मी 15 वर्षाचा आहे. मी एक मल्टी इन्स्ट्रुमेंटलिस्ट आहे. मी 24 वाद्य वाजवत आहे. या वाद्याचं नाव सॅक्सोफोन आहे. तुला कशी याची आवड निर्माण झाली? कधीपासून हे वाजवतोयस तू? मी गेले 5 वर्ष झाले शिकतोय. माझे पप्पा मला शिकवलं. हां. कुठं-कुठं म्हणजे याने वाजवलंस आतापर्यंत? जसे की अंबाबाई मंदिर, ज्योतिबा, रंकाळा, पन्हाळा हं. इथे मी वाजवलोय. कोल्हापूरकरांचा कसा प्रतिसाद मिळतो? कोल्हापूरकरांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे. पॅलेसवर देखील वाजवलंस असं कळालं. काय नेमकं ते होतं? शाहू जयंतीनिमित्त मी गाणं बनवलं होतं. मधुरे महाराजांच्या हातचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना देखील खूप आवडलं. आणि लोकांचा ते कसा लोकांचा पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अजय अतुल सरांनी पण माझ्या कलेचे खूप कौतुक केलं. माझं नाव आशिष मिठारी. मी आरनचे पप्पा आहे आणि गेले 5 वर्ष मी आरनला हे म्युझिक शिकवतोय. बऱ्याच माध्यमातून आरनला आताचा हा प्रतिसाद मिळतोय. त्याचं Instagramचं पेज आहे आरन मिठारी 13. त्याच्यावर बऱ्याच मोठमोठ्या म्युझिक डायरेक्टर्सनी त्याची प्रशंसा केलेली आहे. वैयक्तिक ज्यावेळी अजय अतुल सरांना भेटण्याचा त्याचा योग आला, त्यावेळी अजय अतुल सरांनी तर इतकं भरभरून त्याचं कौतुक केलंय आणि त्याला मुंबईला येण्यासाठी त्यांनी त्याला लवकरच बोलवणार हे सांगितलेलं आहे. अदनान सामी रिसेंटली ज्या मोहरमच्या पिरियड्समध्ये जे रील्स इतके व्हायरल झाले, तर त्या रीलमधलं एक अदनान सामी सरांचं गाणं अदनान सामी वैयक्तिक त्यांनी शेअर केलेलं आहे आणि त्यांनी आरनला त्याच्या कलेसाठी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा बरेच सेलिब्रिटीज आहेत जसे संजीव राठोड असतील, ज्यांनी ह्याची रील आणि स्टोरी त्यांच्या पेजला लावली. आज सोशल मीडियाचा खूप बेनिफिट होतोय. बऱ्याच वेळा आम्हाला वाटत होतं, की आम्ही हा वेळ चुकीच्या ठिकाणी घालवतोय, पण सोशल हँडल्सचा फायदा खूप चांगला आहे. तर त्याचा योग्य उपयोग केला तर नक्कीच प्रत्येक युवा पिढीतल्या आरनसारख्या आर्टिस्टना हा प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत आपली कला पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून वापरता येतोय आणि नक्कीच सगळ्यांनी हा वापर करावा. कोल्हापूरसाठी आम्ही खूप आमचा जीव कोल्हापूर म्हणजे आमचा जीव की प्राण आहे आणि ह्यासाठीच आम्ही प्रत्येक मंदिरात आरन परफॉर्म करतोय. प्रत्येक सणात म्हणजे आता यावेळी मोहरमच्या सणामध्ये पण आरनने बऱ्याच पीरांच्या समोर उभारून ते पंजांच्या समोर गाणं परफॉर्म केलेलं आहे त्याचं. त्यासाठी सगळ्या स्तरावरच्या लोकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं. त्याचबरोबर आज आम्हाला अभिमान वाटतोय कोल्हापूरकरांचा असण्याचा. तुमचा सपोर्ट असाच राहून देत. त्याच्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि असाच तुमचं प्रेम आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहून देत. थँक